नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण आजीच्या गावरान पद्धतीने चमचमीत असं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। संपेपर्यंत खराब न होणार किंवा बुरशी न येणार लोणचं कसं करायचं यासाठी आपण आज भरपूर टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत। आणि लोणचं काळं पडू नये म्हणून त्यात आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। लोणचं बनवण्यासाठी आपल्याला 1 ते 2 दिवस लागतात। त्यासाठी आता 3 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे मी। या भाजीवाल्याकडून धुवून आणि फोडून घेतलेल्या आहे। आता या घरी आल्यावर सुद्धा स्वच्छ अशा कापडाने मी पुसून घेतलेल्या आहे। आता या फॅन खाली मी 3 ते 4 तास सुकवून घेणार आहे, म्हणजे याच्यातील मॉइश्चर जे असेल ते नाहीसं होईल, थोड्याशा कोरड्या होतील या, म्हणजे आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं, खराब होत नाही। हे बघा, आता हे पातेल्यामध्ये एका काढून घेतलेले आहे। याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। यासाठी आपल्याला चिनी मातीची बरणी लागणार आहे किंवा काचीची बरणी घेतली तरी सुद्धा येथे चालू शकेल। आता ही बरणी सुद्धा मी उन्हात छान अशी वाळून घेतलेली आहे। याला थोडासा हिंग लावून घेणार आहोत आपण। हिंग हा कीटकनाशक असतो, बुरशी येत नाही हिंगामुळे, लोणचं खराब होत नाही लवकर। हे बघा, थोडासा हिंग लावून मी पुन्हा याला थोडीशी उन्हामध्ये ठेवून घेणार आहे ही बरणी। लोणचं तयार करत असताना कुठल्याही भांड्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये, म्हणजे आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं। आता या कैऱ्या ज्या घेतलेल्या आहे आपण सुकवलेल्या, या सर्व या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोड्या थोड्या करून। हे बघा, छान स्वच्छ करूनच घ्यायच्या आहे कैऱ्या। आणि कैऱ्या घेताना सुद्धा आपण कडक कैरी बघूनच घ्यायची आहे। काळे डाग पडलेली किंवा सॉफ्ट झालेली कैरी येथे अजिबात घ्यायची नाहीये। पांढरी शुभ्रच कैरी आपण बघून घ्यायची आहे, कोय आलेली। आता यामध्ये मीठ टाकून घेऊया। हे जाड मीठ घेतलेलं आहे आपण, येथे 3 ते 4 मूठभर मीठ टाकून घेतलेलं आहे, किंवा आपण 1 वाटी छोटी मीठ टाकून घेतले येथे तरी सुद्धा चालू शकेल। मिठाचे प्रमाण येथे थोडेसे कमी जास्त झाले तरी सुद्धा काही हरकत नाही, ह्याचे नंतर पाणीच होणार आहे मिठाचे। आता हे छान असं या कैऱ्यांना आपण चोळून घेऊया। सर्व कैऱ्यांना मीठ लागेल या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता येथे 3 चमचे हळद मी टाकून घेतलेली आहे 3 किलो कैऱ्यांसाठी। ही सुद्धा छान अशी लावून घ्यायची आहे। हळद सुद्धा कीटक जंतुनाशक असते, त्यामुळे भरपूर टाकून घ्यायची आहे छान अशी। हळदीमुळे सुद्धा लोणचं खराब होत नाही। आता हे सर्व आपल्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण जी हिंग लावून बरणी ठेवलेली आहे त्यामध्ये हे आपण छान असं भरून ठेवूया। हे बघा, ही उन्हातून आणलेली बरणीमध्ये आपण सर्व कैऱ्या थोड्या थोड्या करून टाकून घेऊया छान अशा। आता ह्याच्यामुळे काय होईल, हळद आणि मिठामुळे आपली कैरी छान अशी कडक होईल आणि लोणचं आपलं खराब होत नाही संपेपर्यंत या प्रोसेसमुळे। त्यामुळे आपण डायरेक्ट टाकलेलं नाहीये हे। आता ही लोणच्याने कैरीने भरून ठेवलेली आहे ही बरणी आपण, आणि वरून थोडंसं उरलेलं मीठ आणि हळदीचं जे मिश्रण आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता झाकण लावून ठेवलं होतं आपण, दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे काढून बघितलेलं आहे। हे बघा, जे मीठ आपण टाकलेलं होतं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि या कैऱ्यांचं प्रमाण बघा खाली गेलेलं आहे भरपूर। आता हे जे पाणी आहे हे एकाच गाळणीमध्ये आपण या कैऱ्या सगळ्या टाकून घेऊया। खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे, म्हणजे सर्व पाणी व्यवस्थित निथळून निघेल। आता पुन्हा या हळद मीठ लावलेल्या ज्या कैऱ्या आहे या पुन्हा आपल्याला एका सुती कापडावर अशा पद्धतीने सुकायला ठेवायच्या आहे, म्हणजे जो पाण्याचा अंश असेल तो सर्व निघून जाईल। बघा, एक एक करून सर्व छान अशा सुकत ठेवायच्या आहे। कापड घेताना सुद्धा कापड सुद्धा स्वच्छ पाहिजे आहे आपल्याला। आता कैऱ्या सुकायला ठेवल्या, हा मसाला आपण तयार करून घेऊया। मोहरीची डाळ घेतलेली येते 1 वाटी, जिरे
लागणार आहे 2 ते 3 चमचे. आपण 2 चमचे मेथीचे दाणे, 3 चमचे सोप घेतलेले आहे आपण, कच्ची सोप. आता लसूण आहे, गावरान लसूण घेतलेला आहे 1 वाटी. 15 ते 20 लवंगा लागणार आहे आपल्याला आणि 15 ते 20 काळी मिरी सुद्धा घेतलेली आहे येथे. हिंग लागणार आहे 1 ते 1.5 चमचा आपल्याला येथे. आता येथे आपण मीठ घेतलेलं आहे, जाड मीठ हे मी बारीक करून घेतलेलं आहे भाजून. 300 ग्रॅम मीठ लागणार आहे आपल्याला 3 किलोग्रॅम कैरीसाठी. आता हा 50 ते 75 ग्रॅम लाल तिखट लागणार आहे आपल्याला आणि 20 ग्रॅम येथे मी हळद घेतलेली आहे. लाल तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. आता हे 750 ग्रॅम तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, आपण साईडला ठेवून देऊया. ही मोहरीची डाळ सुद्धा मी 300 ग्रॅम घेतलेली आहे. ही भाजून घ्यायची आहे छान आपल्याला मंद आचेवर 2 मिनिटं, 2 ते 3 मिनिटासाठी फक्त भाजायची आहे. आता लवंग आणि काळी मिरी सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. हे मसाले भाजत असताना फारही याला भाजायचं नाहीये, नाहीतर याचा सुगंध निघून जातो. आता त्यामध्येच आपण मेथी दाणे टाकून घेतलेले आहे, जिरे टाकून घेऊया. सोप सुद्धा यामध्येच आपण टाकून छान अशी भाजून घ्यायची आहे 1 ते 2 मिनिटासाठी. म्हणजे आपलं लोणच्याची टेस्ट आणि सुगंध फार छान येतो. आता हे भाजून झालं की आपण काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवणार आहोत आपण या मसाल्याला. बघा थोडा थोडा करून आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. हा मसाला सुद्धा थंड झालेला आहे आपला. आता हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. चालू बंद मिक्सर करून आपण बारीक करून घेऊया हा, म्हणजे ह्याला तेल सुटणार नाही. हे बघा छान असा बारीक झालेला आहे पावडर. ही एका प्लेट मध्ये काढून घेऊया. आता जी मोहरीची 300 ग्रॅम डाळ घेतलेली आहे त्यापैकी अर्धी डाळ आपण मिक्सर मध्ये थोडीशी बारीक करून घेऊया आणि अर्धी डाळ तशीच आपण लोणच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा थोडीशी जाडसर ठेवलेली आहे आता ही. आता हे सर्व मसाले आपण एका भांड्यात काढून घेऊया. हा वाटलेला मसाला आहे, ही मोहरीची डाळ उरलेली ठेवली होती आपण ती, आणि हे मीठ सुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहोत. जाड मीठ असलं तरी हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे. हळद टाकून घेतलेली आहे. आता ही लाल तिखट आणि लसूण सुद्धा यामध्येच टाकून घेऊया आपण, आणि बारीक केलेली मोहरीची डाळ सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. हिंग टाकून घेऊया. 1.5 ते 2 चमचे हिंग टाकला तरी सुद्धा चालेल. हिंगामुळे फार छान सुगंध येतो. आणि हे गरम जे तेल करायला ठेवलं होतं ते सुद्धा गरम गरमच आपण यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे सर्व मसाले छान असे आपले भाजून निघतील, कच्चे राहणार नाही. आणि हे असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा फार छान असा सुगंध सुटलेला आहे याचा. आता हे थंड होऊ द्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्याशिवाय यामध्ये आपण कैऱ्या टाकणार नाही आहोत. हे बघा छान असं मिक्स करत राहायचं आहे याला. आता मीठ हे आपण बारीक करून घेतलेलं आहे, कारण कधी कधी काय होतं मीठ हे तेलामध्ये विरघळत नाही, लोणच्यामध्ये तसेच मिठाचे खडे राहतात. त्यामुळे भाजून बारीक करून घ्यायचं आहे. आणि सर्व पदार्थ हे आपण आणला की उन्हात ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यातला जो थोडासा ओलावा असतो तो कमी होतो. आता हे 1 चमचा साखर आपण येथे टाकून घेतलेले आहे. यामुळे काय होईल, आपलं लोणचं शेवटपर्यंत कलर बदलणार नाही किंवा काळं पडत नाही. हे बघा छान असं मिक्स करून घेऊया. हा लोणच्याचा खार तयार झालेला आहे आपला. आता हे सुकवून घेतलेल्या मीठ हळद लावून ज्या कैऱ्याचे पीसेस आहे ते थोडे थोडे करून आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे. पण यापूर्वी येथे चेक करून घेतले आपण, तेल सर्व थंड झालेलं आहे व्यवस्थित, आणि नंतरच आपण या कैऱ्या यामध्ये टाकून घेतल्या आहे. हे बघा छान अशा सुकलेल्या आहे. फार छान असं लोणचं तयार होतं आणि अजिबात खराब होत नाही संपेपर्यंत. घरगुती पद्धतीने नक्की ट्राय करा ही रेसिपी. स्वादही फार छान येतो आणि सुगंध सुद्धा याचा खूप छान दरवळतो आहे सगळीकडे.
छान असं या कैऱ्यांना सर्व मसाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे कैरीचं लोणचं आपण ज्या बरणीमध्ये टाकू, ती बरणी सुद्धा आपण छान अशी स्वच्छ केलेलीच घ्यायची आहे। आणि लोणचं आपण बरणीमध्ये भरल्यानंतर पहिले 8 दिवस आपण रोज ते एखाद्या चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचं आहे। आणि आपल्याला जर असं वाटलं की तेल ह्याला कमी पडलं तर नंतर तेल गरम करून थंड करूनच यामध्ये थोडंसं टाकून घेतलं तरी सुद्धा येते हरकत नाही। हे बघा आपला सर्व मसाला लावून झालेला आहे। आता लोणचं आपलं तयार झालेलं आहे। मी चिनी मातीच्या बरणीमध्ये सुद्धा भरलेलं आहे आणि आता हे थोडंसं लोणचं मी या काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे। लोणचं भरताना सुद्धा खाली थोडंसं मी हिंग आणि मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही। आणि कुठलाही खराब चमचा किंवा वस्तू ही लोणचं घेताना काढताना त्याला लागता कामा नये किंवा पाण्याचा आऊन सुद्धा याला लागू द्यायचा नाहीये, म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही। आता हे थोडंसं लोणचं मी रोजच्या वापरासाठी या छोट्या बरणीत काढून घेतलेलं आहे, म्हणजे सारखं सारखं आपल्याला ते लोणच्याची बरणी काढावी लागत नाही। हे बघा थोडं थोडं करून कलर सुद्धा किती छान आलेला आहे आपल्या लोणच्याला। तर नक्की ट्राय करा ही 2 वर्ष खराब न होणारी लोणच्याची रेसिपी आजीच्या पद्धतीने केलेली। लोणच्याचा खार सुद्धा फार छान झालेला आहे। तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा आपलं चॅनल। धन्यवाद।